राखीवाला आला, राखीवाला. चल ना मला राखी घेऊन दे. अमाय हाव काय राखीवाला पाय मला बी घेवायच्या आहे राख्या. कुणीकडे आहे तो उभा आणि मला तर आवाजही नाही आला घरामध्ये. त्या तिकडे आहे आई रोडवरच आहे तो, तिथूनच बोंबलत होता. तर मी ऐकली, आम्ही तिथंच होतो खेळत होतो म्हणून मी ऐकली. तर मग मी त्याला बोलून आली, आई त्याला म्हणून आली मी. हमजे भाऊ म्हटलं, मी मायाले बोलावून आणतो म्हटलं. तर आण बाई म्हणे, सगळ्या लोकांना बोलाव म्हणे, असं म्हणे तो. म्हणून होय का तू बोंबलत आली साऱ्या गावात. आई राखीवाला, आई राखीवाला, राखीवाला राखीवाला. आई चाल ना आता, पटकन घेऊन दे ना मला राख्या. घेऊन दे मला पटकन राख्या. चालला जाईन नाही तर मग तो. तुला कायले राख्या पाहिजे? तू कोणाला बांधशील? गोल्या दादाला बांधन ना आई मी. अरे हो, गोल्या दादाला बांधत असतो तू. चल मग चल बर, घेऊन मी बी घेऊन घेतो. तुला घेऊन देतो एक. आई एक नाही, लय साऱ्या घेऊन दे, 10 घेऊन दे. रमेश दादाले बी बांधन, विजय दादाले बी बांधन, आणि मी सगळेलेच बांधन राखी. एक लय घेऊन दे मला. चल बरं, चल घेऊ पाहू. आई चाल ना, तिकडे कुठे चालली? पैसे नाही घेऊ काय? फुकट देते का तू? पैसे मागतो ना त्या बाबाले. मग चल घेऊ. हा मग पटकन. पिंकीचे बाबा कुठं गेले बा? पिंकी बाथरूम मध्ये आहे वाटते ते बाबा, आवाजही नाही देत. आता कसं आई, चालला जाईन ना मग तो. थांब, त्याचा पॅन्ट तर आहे गड्या इथं लटकला. रातच्यानं काढून ठेवला होता त्यानं. याच्यात पाहतो बरं असून तर घेऊन घेतो. आई बाबाच्या पॅन्टातून कायले काढतो हो पैसे? बोलन ना बाबा. मग राखीवाला चालला जाईन ना. मग सांगून देऊ, मग तिकून आलो म्हणजे. आता घेऊन घेतो मी राख्या, घेऊन येऊन जाऊ, मग सांगून देऊ त्या बाबाले पैसे घेतले म्हणून. हा आई काढ, मग काढ पटकन. कल्पना चल. हाँ जी चलिए, हो गई मेरी तैयारी. कायले घेऊन जातो सोनबाईले? म्हटलं तरी तू ऐकत नाही. तरी चालच म्हणतो. बाजारा नाही नेत व घेतले मी राख्या. हे काय होय, आता नाही जावं लागत तिकडे बाजारात. या गावातच आला होता राख्यावाला. येऊन राहिली होती मी तिकून. मुन्नीनं दिला आवाज तर या बेबी बाई गेली बाप्पा. तर राखीवाला तर घेऊन घ्या म्हणे राख्या. म्हणलं बरं झालं बाई, आता मला घेवायचंच काय होतं, फक्त राख्या आणि ते धागे. नारळ तर आपल्या घरीच आहे दुकानातले, 2 घेऊन घेतली इथूनच. कल्पनासाठी घेऊन घेतली, माझ्यासाठी बी घेऊन घेतली. राख्यानं धागे झालं, आता नाही जावं लागत बाजारात. असं ते बरं केलं, गावातूनच घेऊन घेतलं. बरं झालं, आता तू जायची गरज नाही. आता बांधून घ्या राखी आणि झालं नाही. हो, तेवढा टाइम वाचला ना. तिले शांताले लवकर जायला बरं होईन. तिच्या भावाले राखी बांधायला जाईन ना ते. मी तिला थांब म्हणली, थांबतो म्हणे, तर ते लवकर चालली जाईन. ते मोकळे ना, मी मोकळा. कल्पना चल, मामी के यहाँ जाना है. अभी बाजार नहीं जाते, अभी मामी के यहाँ जाएंगे, राखी बांध के आ जाएंगे. राखी ले ली मैंने. राखी अपने गांव में आया था राखी वाला, वहां से ले ली. हाँ माँ जी ठीक है, रुकिए ना फिर 10 मिनट में आरती की थाली कर लेती हूँ ना, फिर चलते हैं. नहीं वहीं से ले लेंगे ना आरती की थाली. नहीं माँ जी, अभी दूर थोड़ी है. दूर होता तो बात लगती है. अभी पास में ही तो है, अपने घर से लेके जाते हैं ना. लाइए वो राखी, आरती में रख देती हूँ अच्छे से, मस्त सजा के आरती सजा के ले जाएंगे, अच्छा भी लगेगा. चल ठीक है, ले कर ले, सजा ले आरती और चल फिर. राखी वाले राखी फैंसी राखी, सस्ती राखी वाले. अरे भाऊ, काय रुपये भाव आहे का राखीचा? घ्या आपले सस्ते आहे, महाग नाही. 10 रुपयापासून तर 100 रुपयापर्यंत घ्या. कोणती घ्या तर चालते. खालच्या 100 रुपयाच्या, वरच्या 10 रुपयात, 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, जशी घ्या तशी. कोणत्या घेतो म्हणून? 100 रुपये वाली का हे 10-20? मी म्हणतो 50 रुपये वाला घेऊन घे. नाही म्हणून आई ये ना व. हो ना व. आई हे 50 रुपये वाला घेऊ, या वरच्या मस्त वाटून राहिले, मला ह्याच आवडले. या बाई या घ्या राखे पहा. हो रमा, घेतले काय व? आता झाली गंगाबाई, मी घेऊन राहिली. पाहतो बा, त्याला मस्त वाटून राहिले ना राख्यात. नाही हो, मस्त राख्या आणल्या त्यानं, चांगल्या आहे. मग अशी पाहून गेली मी. गेली नाही गंगा? मा भाऊजी येईन ना, मी थोडी जात असतो, तोच येते मा घरी. हा हो, आले नाही का मग अजून? येवायचेच आहे वाटते. हो येवाचाच आहे, येईन मग 3 वाजत वरी. तू जात का? तू चालली काय? तू तर जातच नसतं. त्या भाऊ बी येत नाही. काहून मग? काही बैर आहे का तुमचं? काही भांडण आहे का तुमचं? काही दुश्मनी आहे का त्या भावात संग तू वाली? तू जात नाही, थोडी येत नाही, काहून? नाही हो, काही दुश्मनी नाही, काही नाही बापा. आता नाही येणं होत, माही नाही जाणं होत. आता ह्या वर्षी येईन म्हणे तो. येईन ना आता ह्या वर्षी, येईन आता तो. आज 4 वाजता तरी येईन म्हणे. फोन आलता बा, येईन म्हणे. लय दिवसाच्या बाद येऊन राहिला त्या भाऊ, तर पाहिलीच ना. आता पाहिजो ना. हो बोलावतो, मला आला का मी चहा पिवायला बोलावून त्याला घरी मा. हो बोलावजो ना, मी पिंकीला पाठवण.
हो पाठवतो. पाय हो पार्वती, या बॉक्स मधल्या राख्या मस्त वाटून राहिल्या. हो गड्या गंगा, मस्त वाटून राहिल्या. भाऊ हे कितीची आहे ग खालच्या बॉक्स मधली? एक पाहिजे एक. एक 100 रुपयाची. बापरे, एक राखी 100 रुपयाची? एवढीची तर आहे का? 20 रुपयाच्या लायकीची बी नाही, 100 रुपयाची म्हणते. पुरं पाकिट घ्यान तर 70 रुपयाची एक राखी पडन. एक राखी घ्यान तर 100 रुपयाची. अमाय, काही बी डील करतो भाऊ तू तर. एक राखी 100 रुपयाची, पुरं पाकिट 70 रुपयाचं. 70 रुपयाचं पुरं पाकिट? नाही ना हो बाई, 70 रुपयाचं पुरं पाकिट नाही. एक राखी 70 रुपयाची. एक राखी त्याच्यातली पुरं पाकिट घ्यान तुम्ही. पुरं पाकिट घ्यान तर त्याच्यातून एक राखी 70 रुपयाला पडन. आणि एकच राखी त्याच्यातून काढून घ्यान तर 100 रुपयाला पडन एक राखी. असं काय? मग पुरं पाकिट घेऊन काय करू बापा? गंगाबाई, असं होते केलं तर आपल्याला स्वस्त पडन. कसं बापा, कसं स्वस्त्यानं पडन? आपण तिघी मिळून पुरं पाकिट घेऊन घेऊ म्हणतो. आणि मग मले त्याच्यातल्या 2 मोले लागन, 2 एक तुम्हाला लागन आणि 2 पार्वती बाईले लागन. मले 2 नाही पाहिजे. मला ते येत म्हणते चांगल्या 10-12 राख्या घेऊन दे म्हणते, पिंकी म्हणते. तर पार्वती बाई तुम्ही असं करता, 2 याच्यातल्या घेऊन घ्या आणि बाकी मग त्या 20-10 रुपयाला घेऊन घ्या ना. हो पार्वती, केलं तर होते तसं. 2 याच्यातल्या घेऊन घेता भावाले आणि एक ते पिंकी गोल्याला बांधतो म्हणते काय ते, एक गोल्याले. आणि मग बाकीच्या घेऊन घे 20-20 रुपयावाल्या. अमय ते शांताबाई, ओ शांताबाई इकडे या, इकडे या. अमय राखीवाला आला काय? घ्या घ्या. तुम्ही नाही घेत का शांताबाई? घ्या बापा तुम्ही, मी मग घेईन. अमय गंगाबाई काय झालं, तुम्ही राख्या घेत होत्या ना? या ना, आता चौघी झालं ना आता एका पाकिट मध्ये. या ना. काय गंगाबाई कुठं चालल्या तुम्ही? या ना, चौघी होऊन जातो ना आता. अजून कमी पैसे द्यावा लागन ना. नाही घ्या तुम्ही, मी नाही घेत. मी घेईन मग 5 मध्ये. गंगाबाई काय झालं? या ना. अमय काहून व गंगा, घे ना राख्या. घेऊन राहिली होती ना, काहून चालली मला पाहून? काही नाही, मी चालली. मी मूड बदललं माय, मग घेईन मी. घेऊन घ्या तुम्ही. अहो घे ना. काय त्या दिवशी बोलली म्हणून काय एवढी फुगली काय? गावातल्या गावात एकामेकावर टोन पडतेच. किती दिवस फुगून राहायची सणावार आले. घे ना राख्या, घे ना. ये ना घेऊन राख्या, ये ना. नाही मी नाही घेत राख्या. घ्या तुम्ही, माझा दिमागच खराब होते. अहो घे ना. जाऊ दे हो शांताबाई, काय मिनता करतो तिच्या? बोलत बी नाही तुला संग, तरी खेटू खेटू जातं तिच्या संग बोलाले. तुला काय गरज हो? जाऊ दे, फुगू दे फुगली तर. हो बाई, साधारण राख्या घेत होती आम्ही, एक पाकिट घेतो म्हणून. अहो शांताबाई तुम्ही आल्या तर इथं तोंडच फुगलं बापा. फालतू झाली मग मी इथं. घेत होती साजऱ्या राख्या तर मला पाहून तोंड फुगलं तिचं. फुगू दे हो शांताबाई, तू कायले बोलायला गेली? जाऊ दे, ती जाते तर. हा, तिला लेन देण नाही, तिला गरज नाही. तुला काय गरज? मी म्हटलं होतच राहते झगडे भांडणं. अबुला ठेवून काय करतं? हा शेवटी अंतच आहे जीवनाचा. कोण दीर्घ आयुष्य आहे? बोलून चालून राहा सगळे संग. जीवनाचा काही भरोसा आहे? आज आहे ना उद्या नाही. हो बाई, बोलून चालून राहा बापा. आणि गावातल्या गावात मुखावर मुख पडतेच. किती का बोला ठेवण. तेच तर रमा, या बायकायले समजत नाही बापा. जरासं बोलचाल झालं का थोबडेच फुगवते फुग्यावानी. सणावार आले तर साजरं गावगाड्यामध्ये मस्त मिळून मिसळून राहाव. तर नाही बापा, थोडस बोलचाल झालं का फुगेचे फुगते. जाऊ दे शांताबाई, ये आपण घेऊन घेऊ राख्या. घेईन ते, नाही तर नाही घेईन, राहू दे. घ्या तुम्ही घ्या, मी नाही घेत. मी जाता जाता घेईन. मी मा भावाच्या ठेल्यावरून घेत असतो मी राख्या. मी गावातून नाही घेत, मी तिकूनच घेऊन घेईन. अरे हो, लाला भाऊच्या दुकानातून घेशील तू तर? हो, तो वाट पाहत राहते ना माईवाले. रक्षाबंधनच्या दिवशी दुकानावर येईन शांताबाई म्हणून, तर मी तिथूनच घेईन. जाता जाता घेऊन घ्या तुम्ही. चालली मी. कसं हो पार्वतीबाई, तर एवढे महाग राख्या ते मी म्हणलं 4 जणीचा हिस्सा बरोबर पडन म्हटलं, म्हणून बोलावली मी शांताबाईले. ते हे फुगून चालली गेली. राहू दे रमा, आता 20-20 रुपयाच्या घेऊन घेऊ. राखी हा मान होय तो. जरुरी आहे का 100-200चेच घेतले पाहिजे? प्रेम पाहिजे, प्रेम असलं म्हणजे झालं. ते धागे दोऱ्यानं काय होते, महाग ना स्वस्त. हो, आता मी तशीच करतो, 20 वाल्याच पाहतो. म्हणून तू कोणाला बांधशील राखी? तुला तर भाऊ बी नाही. मग तुला बी तर नाही भाऊ, तू कोणाला बांधशील? तर मी गोल्या दादाले बांधन ना. गोल्या दादा, राजूले, अजून विजय दादाले, रमेश दादाले बांधन मी. मा धनंजय दादाले बांधन. अरे हो, मी बी बांधन त्याले. काही गेला गोल्या आणि रामदास आणि शांता कुठं गेली? हे तर मग अशीच गेले. आणि बाबा वावरात गेले. आणि आई तिकडेच गेला बा. थोडस जाऊन येतो म्हणे. मी म्हणे कुठं गेला तर माहित नाही. घरी तर नाही गेली? काय माहित आता. नाही तर होऊ शकते कांता मावशीच्या घरी गेले असन. हो 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 हो, तिच्या घरी, कांताच्या घरी गेली असन. हो, लय वेळची गेली काय? नाही, आताच गेल्या 10 मिनिट पहिले. अम्मा, बेबी बाई, कल्पना
कुठं गेलती बापा तू? आम्ही राख्या बांधायला आलो तुझ्या घरी न. रामदासही नाही घरी, गोल्याही नाही. आताच गेले ते बी वावरात गेले, वावरातून येतो म्हणे. आता तुम्ही म्हणत होत्या का राखी आणायला जातो आणि मग 12 वाजता येतो, तर मग काय करते घरी बसून. आणि गोल्याही गेला, काम आहे म्हणे, जातो म्हणे आई, येतो म्हणे 12 वाजेपर्यंत. म्हटलं जाय तशी आत्या 12 वाजता येईन म्हणे, म्हटलं राखी बांधाले म्हणून गेले. तुम्ही कसं काय मग लवकरच आणले का एवढ्या लवकर राख्या? गेले आणि राख्या घेऊन आले? मग कायले गेली? मी बाजारात गेलीच नाही ना, गावातच तर आला राख्यावाला, तिथूनच घेऊन घेतली. म्हटलं कायले जाऊ आता गावात आल्यावर. हो हो बेबी बाई, बरं झालं घेऊन घेतल्या तुम्ही. गावात आला आहे राखीवाला. मग काय तर आता मी तुझ्या संग बोलली, घरी जात होती तर मुन्नीनं बोलावलं मले. राख्यावाला घ्यावं बेबी बाई. घेऊन घेतली तिथच्या तिथे, येऊन गेली. मग लवकर चाल म्हटलं, आता राख्या तर घेतल्या. आता म्हटलं मग शांताली तिकडे तिच्या भावाच्या घरी जा आले बरं होईन, म्हटलं लवकर बांधून घेतो. म्हटलं चाल, म्हटलं कल्पना बांधून घेऊ आपणही मोकळं आणि तेही मोकळी म्हटलं. मग हो बेबी बाई, पण आता थांबाच लागन तुम्हाला 12 वाजेपर्यंत. आता गोल्याही 12 वाजेपर्यंत येईल आणि हे बी 12 वाजेपर्यंत येतील. थांबतो मारी मा, काही गाडी थोडी चुकून राहिली आमची. हो बसा, मग मी खीर घी बनवतो मस्त. आता खीर पुरी जेवण करूनच जा तो घ्यायचा नाही. आणि भाऊले बी बोलावून घेईन गोल्याच्या हातानं. अव मारी मा, आता कायले खीर पुरी बनवतो? तुले मग तिकडे जायला टाइम नाही होईन काय? होते दोघे जणी आव ना आम्ही, गौरीनं मी दोघे जणी भात बनवतो तर 1 घंट्यामध्ये तर होऊन जाते बातच. आणि हाय मग गौरी नाही जात काय कुठं? नाही आता मी नाही जात, मला भाऊ नाही. असं काय, तू एकटीच आहे का ता मायले? हो आत्या. बसा मग बेबी बाई, बनवतो मी मस्त. बनव बापा, मग बनव. हो ना, इच्छा इथं हाय म्हणून राखी बांधताना चालल्या जातात. दूर राहिले असत्या तर राहत्यात आले असत्या का नाही? हो बरोबर आहे. बनव. मामी चलो मैं भी आती हूँ, तीनों मिला के बनाते हैं तो जल्दी हो जाएगा. हाँ चल फिर. वाह बेबी भाई, काम करने वाले कमी आहे काय मा घरी? मै पोरगी आहे, मै सून आहे, मी आहे. ननद नाही का तू? ननद काय बसून खाणारी आहे काय? ननद बी करू लागते. चाल, चौघी जणी करून घेऊ. आणि मग खाऊन खोटा करून तू त्या भावाच्या घरी चालली जाजो. पा बेबी भाई, वाढलं का नाही अजून? एक झालं 4 जणी. दो, एक से भले दो से भले 4. चला मग बात होते. त्याच्यातले 500ची नोट कुठं गेली मग? याच्यातच तर ठेवलं होतं, इथंच होती, ह्याच खिशात ठेवलं होतं मी. आता आरतीचं ताट कर साजरं आणि मग जा तिकडूनच दे राखी. जातो बांधाने, अशी बांधत असते का राखी? आरतीचं चांगलं अक्षित घे, दिवा घे, मस्त नारळ घे, हे धागा बांध आणि नारळ आले आणि राखी ठेव आणि घेऊन जाय, मस्त बांधून घे. पार्वती, धुतला का या पॅन्ट? नाही धुतला, तुम्हीच तर म्हणे धुजू नको, तिथंच लटकून होता. मी नाही धुतला. काऊन? याच्यामध्ये 500ची नोट होती, कुठं गेली? ते मी घेतले ते पैसे 500 रुपये मी घेतले. राख्या घेवायला गेलती. 500 रुपये लागते का राखी घेवाले? 500 रुपये घेतली, सांगत नाही ना मला. तुम्ही बाथरूम मध्ये होते, तुम्हाला ऐकू नाही आलं, आवाज दिला होता म्या. मग हे पिंकी म्हणे तो चालला जाईन म्हणे राखीवाला, म्हणून मी घेतले ते 500 रुपये आणि घेऊन आली राख्या. 500 रुपये घेतले? 100 रुपये घेतली, 100ची नोट होती त्याच्यामध्ये. 500 रुपये एकदम. हा तर आता मोदी नाही म्हणे काय, अबकी बार 400 पार, म्हणून मी ना अबकी बार 400 पार 500 रुपये घेतले. आता 100 नाही घेईन आता कधी बी तुमच्या खिशातून, 400 पारच घेईन. 500च्या राख्या घेऊन आली का मग? 500 रुपयाच्या नाही, राख्या 500च्या नाही झाल्या, राख्या झाल्या 200 रुपयाच्या. आणि मग दे 300 रुपये परत दे. राहू द्या ना आता ते 300 रुपये, आता कमी पडन माया. आता इलायची, खोबरं कीच, रवा हे ते आणा लागन ना मला संध्याकाळी. सण नाही करा लागते का संध्याकाळी? तर राहू द्या ना ते, आता तेवढे आहेत. अरे बा, मले काम पडते पैशाचं. याच्यात 100 रुपये आणि 500 रुपये 600 रुपये आहे. मी 100 रुपयात काय करण मग? मग सायकल पोंचर की झाली तर मग मी काय मले फालतू हे घेवायला करायला लावतो. दे ते आणि 200 तर दे, 100 ठेव. हे घ्या तुमचे पैसे. पैसे करता बापा. आता येईन कनी मा भाऊ, मी त्याला राखी बांधन ना, तो देईन ना पैसे ओवाळणी मध्ये, तर देऊन देईन तुम्हाला वापस. घेऊन घ्या तुमचे तुम्ही पैसे करता. नीरा भल्ला देते तेव्हा भाऊ ओवाळणी मध्ये. भल्ला देते म्हणजे 1100 रुपये ठेवून का नाही तर पाहिजे माय नाव पार्वतीवरून दुसरं बदलून टाकजा तुम्ही. 1100 रुपये ठेवते तो आरतीवर. पहिले मी बांधो ना राखी त्याले, तर 1100 रुपये शिवाय तो पैसे 1 रुपया कमी नाही ठेवा ना आरती मध्ये. तुमच्या वाणी आहे काय 200-300 रुपयासाठी लढून राहिले? हा, बढाया बदोबदी.
दे आणते 200 रुपये. या पॅन्ट धुवून टाकजो आता. हा द्या पॅन्ट धुवून टाकजो. 200 रुपयासाठी आणते करून राहिले. इन रंग बिरंगे धागों में जीवन के मीठे रागों में रिश्तों का ये पावन बंधन बंधे कलाई पे जिस दिन बोले संता राखी भाई बहन. घे बेबी बाई माईकडून गिफ्ट साडी. कायले तरी रामदास कायले साडी गिडी आणला कायले? मी काय साडीसाठी बांधतो का राखी? नाही बेबी बाई तसं नाही. तुम्ही साडीसाठी बांधत नाही पण गिफ्ट भावानं बहिणीला गिफ्ट तर दिलंच पाहिजे. तर तुम्ही राखी बांधली तर गिफ्ट याच्याकडून तर बनतेच का नाही? त्याचे गिफ्ट होय. तुम्ही मागो नाही मागो भावाला तर देणंच आहे ना. हो बरोबर आहे. वहिनी आवडली तुम्हाला हे आपली साडी? आवडले मतलब पसंद. हाँ हाँ भाजी हाँ बहुत अच्छी है. मुझे पसंद आई. मस्त है. ऐसा कलर तो है भी नहीं मेरे पास. अच्छा है ना. ये आप पे बहुत सूट करेगा ये कलर. इसके लिए मैंने आपके लिए ये कलर लिया. अच्छी है भाजी आपकी चॉइस तो बहुत अच्छी है. मस्त है. सही में मेरे पे बहुत अच्छी लगेगी ये साडी. मस्त है. झाले ना राख्या बांधून बेबी बाई? चला आता आज जेवण खावणं करून घेऊ आणि मग आम्हाला निघायचं आहे ना. हो भेद्रू हो चला वळा मग.